24 तास एक पाऊल पुढे. नेते आणि अभिनेते ही दोन्ही महाराष्ट्राच्या आकर्षणाची केंद्र. यातल्या कुणाचा अभिनय अधिक खरा वाटतो या प्रश्नावर आजही अनेक जण बुचकळ्यात पडतात. या दोन्ही घटकांचा संबंध केवळ शो पुरताच असावा असा आजवर महाराष्ट्राचा समज होता. मात्र गेल्या काही दिवसात शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांच्या झेंड्याखाली अनेक कलाकार दिसायला लागले आणि कदाचित हा वेगळा स्टेज शो असावा अशी शंका जनतेला यायला लागली. कलाकारांना राजकीय पक्षांचा आसरा अशा प्रकारे घेण्याची वेळ का यावी? राजकीय पक्षांमुळे मराठी कलाकारांच्या समस्या खरंच सुटतायत का? राजकीय पक्षांना निवडणुकांमध्ये अशा दिग्गज कलाकारांचा उपयोग होऊ शकतो का? आणि कलाकारांना नाईलाजानं राजकीय पक्षांशी संबंध ठेवावा लागतो हे निकोप लोकशाहीचं लक्षण आहे का? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया राजकारणातला पॉपकॉर्न शो या खास कार्यक्रमात. राजकारणातला पॉपकॉर्न शो या खास कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. एका पक्षातून फुटून दुसरा पक्ष निर्माण होतो तेव्हा आपण नेमक्या कुठल्या झेंड्याखाली जायचं असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडणं साहजिक आहे. पण आजवर कुठल्याही झेंड्याखाली नसणाऱ्या महाराष्ट्रातल्या कलाकारांना मात्र हा प्रश्न तितकासा महत्त्वाचा वाटताना दिसत नाही. शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या चित्रपट सेनांमध्ये सध्या दिग्गज कलाकार दाखल होत आहेत. पण या प्रक्रियेला स्टार वॉर म्हणणं कलाकारांना मान्य नाही. त्यांच्या मते समस्या सुटणं महत्त्वाचं. काही लोक तुकारामांचं नाव घेतात, काही ज्ञानेश्वरांचं नाव घेतात. फायनली प्रत्येकाला पंढरीचीच भक्ती करायची आणि विठ्ठलाच्या पायापाशीच जायचं. त्यामुळे कोणाचा झेंडा घेतो हे महत्त्वाचं नाहीये. माझ्या कामगारांचा, माझ्या तंत्रज्ञांचा प्रश्न सोडवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कुठच्याही पक्षाचा माणूस जरी आला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तसा कुठल्याही संघटनेतला कलाकार शिवसेना चित्रपट सेनेकडे जरी आला तरी त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. त्यामुळे वॉर करण्याचा प्रश्नच येत नाही. कामं करतात त्यांना वाली असणं कोणीतरी, आणि जे कौतुक केलं जातं म्हणजे एक फॅमिली कौतुक करतच असते, पण तरी सुद्धा पाठीवर एक थाप किंवा आत्मविश्वास वाढवणं हे मनसे सातत्याने करते आणि ते फार गरजेचं आहे. मी सभासद नसताना त्यांनी मला इतकी मदत केली एक कलाकार म्हणून, तर आज जर सभासद होण्याची संधी आली तर ती माझ्यासाठी तर सुवर्ण संधी आहे. तर कलाकार केवळ भीतीपोटी शिवसेना आणि मनसेमध्ये प्रवेश करत असल्याची टीका स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी केली आहे. सगळे कलाकार भीतीपोटी चालले आहेत तिथे, किंवा आपले वैयक्तिक काहीतरी कामं असतील, कोणाची गाडी घेतली आहे, कोणाची प्रॉपर्टी अडकवली आहे, कोणाची तिकीट थांबवून ठेवलं म्हणून आहे. मी बाजूला घेऊन बसतो ना, सगळे यांची कुंडल्या बोलतील ते लोक. कोणाचं काय? महाराष्ट्राचे भाऊजी अर्थात आदेश बांदेकरांनी शिवसेनेच्या चित्रपट सेनेची धुरा हाती घेतल्यानंतर गिरीश ओक यांना रामगोपाल वर्मा प्रकरणी न्याय मिळवून दिला होता. त्याला शह देण्यासाठी अभिनेत्री रीमा लागू, आसावरी जोशी, सुहास जोशी, पुरुषोत्तम बेर्डे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यासारख्या दिग्गज कलाकारांना मनसेनं आपलं इंजिन लावून खेचून घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या तरी कलाकारांसाठी राजकीय पक्ष हेल्पफुल ठरताना दिसत आहेत. आता कलाकार राजकीय पक्षांसाठी फ्रुटफुल ठरतात का ते पाहण्यासाठी किमान वर्षभर तरी थांबावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. राजकारणातला पॉपकॉर्न शो या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. प्रथम पाहूया आजचा रोखठोक प्रश्न काय आहे. आजचा रोखठोक प्रश्न आहे, मराठी कलाकारांच्या पक्ष प्रवेशाचा मनोरंजन क्षेत्राला काय फायदा होईल? प्रश्न पुन्हा एकदा ऐका, अतिशय ट्रिकी प्रश्न आहे. मराठी कलाकारांच्या पक्ष प्रवेशाचा मनोरंजन क्षेत्राला फायदा होईल का? रोखठोक कार्यक्रमात आपलं मत मांडण्यासाठी www.facebook/G24 ला लाईक करा किंवा 24तास.com वर लॉग इन करा. राजकारणातला पॉपकॉर्न शो या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्या सोबत आहेत अमेय खोपकर. अमेय खोपकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत. अमेयजी, आपलं स्वागत. माझ्यासोबत आहेत श्वेता परुळेकर. श्वेता परुळेकर या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत. एक ख्यातनाम अभिनेत्री म्हणून त्यांना आपण इतके वर्ष ओळखतो. माझ्यासोबत आहेत सुबोध भावे. सुबोध भावे हे सुद्धा अतिशय ख्यातनाम अभिनेते आहेत. आपण सगळेजण त्यांचे चाहते आहोत. उपाध्यक्ष शिवसेना चित्रपट सेना, त्यांचंही स्वागत. काही क्षणात आपल्या सोबत असणार आहेत केदार शिंदे. केदार शिंदे हे अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक आहेत आणि मनसे या पक्षाशी त्यांची जवळीक आहे. आपण त्यांनाही काही क्षणात या पडद्यावर पाहू शकणार आहोत. पहिला प्रश्न घेऊन मी जातो सुबोध भावे यांच्याकडे. सुबोध भावे,
पूर्वीच्या काळी राजकीय पक्षांची विचारधारा आवडली म्हणून राजकीय पक्षांमध्ये अभिनेते जायचे. विशेषतः दाक्षिणात्य चित्रपटांमधले अनेक अभिनेत्यांनी राजकीय पक्ष काढल्याचंही आपल्या लक्षात येईल. किंबहुना राजकीय पक्षांना त्यांच्या पॉप्युलरिटीचा प्रचंड फायदा व्हायचा म्हणून त्यांना खेचून घेतलं जायचं. परंतु त्याचा मूळ गाभा असायचा, तो विचारधारा पटली म्हणून त्या राजकीय पक्षात गेलो. अशी अनेक उदाहरणं देता येतील. NTR आहेत, MGR आहेत, स्वतः जयललिता आहेत. आज जे मराठी चित्रपटसृष्टी एक प्रकारे या सेनेमध्ये आणि त्या सेनेमध्ये विभागली जाताना दिसतेय. राजकीय पक्षांमध्ये आत्ता जावं असं एकदम सगळ्यांना कसं काय वाटू लागलं? मला असं वाटतं की हा एक प्रकारचा योगायोग आहे, दुसरं काही नाही आहे. आजपर्यंत तुम्ही मगाशी म्हणलात, मला असं वाटतं त्याच्यातच या प्रश्नाचं उत्तर आहे. बऱ्याच वेळेला एखादं सामाजिक काम लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी कलाकारांचा कायम उपयोग केला जातो आणि याच्याबद्दल आक्षेप असण्याचं काही कारण नाही. म्हणजे पाणी बचाव आंदोलन असेल किंवा मुली वाचवा आंदोलन असेल किंवा कुठल्याही प्रकारचं आंदोलन असेल, जे चळवळ लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावी यासाठी प्रत्येकजण, मग ते सरकारच्या पद्धतीने पण असेल किंवा कुठली सामाजिक संस्था असेल, कलाकारांना पुढे करतात की जेणेकरून कलाकारांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता येतं. मी या आत्ता तुम्ही जो प्रश्न मांडलाय त्या गोष्टीचा मी उलट अर्थाने विचार करतो. झी 24 तास एक पाऊल पुढे.